अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है. आपण हा डायलॉग चित्रपटामध्ये ऐकलेला आहे. परंतु अभ्यासाच्या बाबतीमध्ये असं नाही होत. दिल से चाहना म्हणजे मनापासून अभ्यासच होत नाहीये, अभ्यासात मनच लागत नाहीये. असं का होतं, याची नेमकी कारण काय आहे आणि अभ्यासामध्ये मन लागण्यासाठी काय केलं पाहिजे यावरती चर्चा करूयात. मित्रांनो, तुम्ही 10वीला असाल, 12वीला असाल, परीक्षा जी आहे ती 2 ते 2.5 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे, पण अभ्यासाकडे मन लागत नाहीये. प्रश्न वाचायला घेतला तर प्रश्न समजत नाहीये. पुस्तक समोर घेतलं, गाईड समोर घेतलं, नोट्स समोर घेतला, प्रश्नांचं उत्तर पाठ करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते उत्तर लक्षातच नाही राहत, कारण अभ्यासात मन लागत नाही. का लागत नाही यावरती मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत. तर चर्चा करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल ना आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटकन दाबून टाका. मित्रांनो बघा, मित्रांनो हे सगळं सुरू करण्याच्या अगोदर एक साधी स्टोरी सांगतो. बघा मित्रांनो, एक मुलगा आहे, एक त्याला गणितामध्ये चांगले मार्क पडत असतात. तो मुलगा एका शिक्षकांकडे किंवा एका गुरुकडे क्लास लावतो आणि हा जो क्लास आहे ना प्रायव्हेट लागतो, कारण 1 to 1 क्लास. म्हणजे शिक्षकांना म्हणतो, त्या गुरुजींना म्हणतो की सर माझा एकट्याचाच तुम्ही क्लास घ्या, कारण मला टॉप करायचं आहे आणि माझे जे हॉट्स प्रश्न आहेत ना, मोठे मोठे जे 4-4 मार्काचे प्रश्न आहे, ते प्रश्न जे आहेत ते तुम्ही माझ्या घ्या, वाटलंच तर मी तुम्हाला जास्त पैसे देतो. मुलाकडे पैसे भरपूर होते आणि मग मुलगा जातो क्लासला गेल्यानंतर शिक्षक त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु 2-3 काही गणितं अशी असतात, ती गणितं गुरुजी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात, परंतु ती गणितं त्याला समजतच नाहीये. गुरुजी शिकवतायत शिकवण्याचा प्रयत्न करतात, जवळपास आठवडा होतो, परंतु काही ती 2-3 गणितं आहेत, 3 गणितं अशी असतात की जी त्याला जमतच नाही, ती त्याला समजतच नाही. आणि टॉपर मुलगा, त्याला ती गणितं समजना. मग शेवटी गुरुजी म्हणतात, बाबा मला काही जमणार नाही, माझ्याच्याने तुला शिकवणं जमणार नाही, कारण माझं शिकवणं कदाचित तुला समजत नसेल, तुला ही 3 गणितं जर नसेल समजत तर माझ्या शिकवण्याचा काही फायदा नाहीये. मग शेवटी त्या मुलाला स्वतःचाच राग येतो आणि तो खूप विचार करतो आणि नंतर ठरवतो मला का नाही जमणार. आणि तो एका शांत झाडाखाली बसतो आणि झाडाखाली बसून एकदम शांततेने ती गणितं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन देऊन सोडवण्याचा प्रयत्न करतो, पूर्ण मन लावून. आणि ती गणितं जवळपास 3 तासात सुटतात. म्हणजे जी गणितं आठवड्याभरात सुटत नाही ती 3 तासात का सुटतात, कारण तो पूर्णपणे मनापासून त्या गणिताकडे लक्ष देतो. पूर्ण फोकस जो आहे ना तो त्या गणिताकडे त्याचा असतो. म्हणजे पूर्ण जर फोकस तुमचा अभ्यासाकडे असेल, पूर्णपणे जर तुमचं मन त्या अभ्यासामध्ये उतरलेलं असेल, मेंदू मन सगळं त्या अभ्यासामध्ये असेल, तर तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात. परंतु आपला प्रॉब्लेम हा आहे की आपलं मन अभ्यासामध्ये लागत नाही. तर ते का लागत नाही त्याची पण नेमकी बरीचशी कारणं आहेत. त्या कारणावरती आज आपण चर्चा करूयात. बघा मित्रांनो, बरीच कारणं आहेत, तर या कारणांवरती आता तुम्ही काम केलं पाहिजे. ही कारणं जी आहेत आता मी तुमच्या समोर आणतोय, ही कारणं यापैकी काही प्रॉब्लेम्स असे आहेत की ज्यामुळे तुमचं अभ्यासात मन लागत नाही. सगळीच्या सगळी कारणं एका विद्यार्थ्यासाठी लागू पडणार नाही. याच्यातली काही कारणं एखाद्या विद्यार्थ्यासाठी लागू पडेल तर दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी दुसरी कारणं लागू पडेल. तर मी महत्वाची जवळपास 10 कारणं, टॉप 10 कारणं जी आहेत ते तुमच्या समोर आणलेले आहेत. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा असा असू शकतो की लॅक ऑफ इंटरेस्ट ऑर मोटिवेशन. म्हणजे तुमचा त्या विषयाचाच इंटरेस्ट नाही, तुम्हाला तो विषय आवडतच नाही, बाबा नाही आवडत मला, किंवा मोटिवेशनच तुम्हाला कोणी देत नाहीये, तुम्ही नेहमी निरोस्त आहात किंवा तुम्हाला मोटिवेशन मिळत नाही. तर मोटिवेशन कसं मिळतं? बघा मित्रांनो, काही मुलं जी आहेत ना ती अशा मुलांच्या संगतीमध्ये असतात की ज्यांना अभ्यासाचा काही गंध नसतो. मग तिथून तुम्हाला मोटिवेशन कधी मिळेल का? नाही मिळणार. मग मोटिवेशन चांगलं मिळण्यासाठी अभ्यासाशी रिलेटेड तर संगत आपली अशी पाहिजे की जी मुलं अभ्यासात चांगली आहेत, जी मुलं मनाने चांगले आहेत, असे चांगले मित्र बनवा, त्यांच्याकडून आपल्याला मोटिवेशन मिळेल. आणि दुसरी गोष्ट, आवडत नाहीये तो विषय. कधी कधी होतं की मला विषयच आवडत नाही. मग आवडच नसेल तर तिथं सवड कसली? त्यामुळे तो आवडला पाहिजे, त्या विषयावरती आपण प्रेम केलं पाहिजे. जर विषयावर नाही प्रेम केलं तर तो विषय तुमच्याकडे प्रेम नाही करणार. ओके, त्या विषयाकडे गणित भूमिती म्हटलं की एकदम रागाने बघतो. आता एक लक्षात घ्या गोष्ट, समजा तुमच्या वर्गातला एक मुलगा आहे, त्याच्याकडे तुम्ही तो वर्गात आल्याला रागाने बघताय, रस्त्यात भेटला की रागाने बघताय, इकडं कुठं बाजारात भेटला की रागाने बघताय, घराच्या बाहेर मैदानावर भेटला की रागाने बघताय. मग तो मुलगा तुमच्याकडे प्रेमाने बघेल का? तो पण रागानेच बघेल ना. तुम्ही जर त्या मित्राकडे जर प्रेमाने बघितलं तर तो तुमच्याकडे प्रेमाने बघणार आहे. म्हणून गणित असेल, विज्ञान असेल, जे विषय अवघड असतात, रिलॅक्स होऊन प्रेमाने त्यांच्याकडे बघायचं. ते पण नंतर हळूहळू तुमच्याकडे प्रेमाने बघतील. ओके, म्हणजे इंटरेस्ट निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, पुअर स्टडी एन्व्हायरमेंट. बघा मित्रांनो, आजूबाजूचं वातावरण, तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी अभ्यास करता ते आजूबाजूचं वातावरण कदाचित अभ्यासाला चांगलं पोषक नसू शकतं. म्हणजे तुमची अभ्यासाची जागा कुठे आहे? घरामध्ये, हॉलमध्ये आहे का अभ्यासाची जागा? हॉलमध्ये अभ्यासाची जागा आहे. हॉलमध्ये बहीण भावंड मस्त खेळतात, काही मस्ती करतात, हॉलमध्ये टीव्ही लागले आणि तिथं अभ्यास करताय. वातावरण आहे का चांगलं अभ्यासाला? नाही. अभ्यासाला चांगलं वातावरण नसेल तर अभ्यास नाही होणार. तुमची अभ्यासाची खोली कशी आहे? जिथं तुम्ही अभ्यास करता
तो भाग जो आहे स्वच्छ असावा, सुंदर असावा, आजूबाजूला शांतता असावी, पुरेसा प्रकाश असावा, असं जर वातावरण जर पोषक असेल तर तुमचं अभ्यासामध्ये मन लागतं. कचऱ्याच्या ढिगात जर अभ्यासाला बसला तर अभ्यासात मन लागेल का? नाही लागणार. आजूबाजूचं वातावरण मॅटर करतं मित्रांनो. आजूबाजूचं एन्व्हायरमेंट कसं आहे त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, मेंटल और फिजिकल हेल्थ इश्यू. बघा कधी कधी काही मुलांना सतत आजारी असतात किंवा एखाद्या मुलाचं सतत डोकं दुखत असतं, एखाद्या मुलाला इतर काही आजार असू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही आजारी असाल, एखाद्याची दाढ सतत दुखत असते, असं सुद्धा असतं ना, दाढ जर सतत दुखत असेल, एखादा कुठलाही आजार असू शकतो, तर तो अभ्यास होणार नाही तुमचा. त्याच्यामुळे जर तुमचा काही हेल्थ इश्यू असेल तर तो हेल्थ इश्यू जो आहे तो अगोदर आपण दूर केला पाहिजे. असं सुद्धा असू शकतो किंवा मेंटल किंवा काही स्ट्रेस असेल, प्रॉब्लेम असेल, घरातलं काही भांडण असेल किंवा काही मित्रांसोबत झालेली भांडणं असतील, स्ट्रेस असेल, यामुळं लक्ष लागत नाही. पण लक्षात घ्या, एकतर फिजिकल हेल्थ असेल तर डॉक्टरकडे जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, आणि मेंटल हेल्थ असेल, आई बाबा काहीतरी बडबड करत असतील अभ्यासाबद्दल, सारखी काही इतर शेजारी वगैरे येत असतील, टोचून बोलत असतील, काय अभ्यासामध्ये हुशार नाही तू, अभ्यास कर किंवा त्रास देत असेल, किंवा कधी कधी असतो प्रॉब्लेम, बरेच प्रॉब्लेम असतात मित्रांनो. पण ते प्रॉब्लेम डोक्यामध्ये घेऊन अभ्यास होणार नाही. मला असं वाटतं की हे प्रॉब्लेम असतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे. जगी सर्व सुखी असा कोणी नाही आहे, जगात असा कुठलाच माणूस नाही की तो सर्व सुखी आहे. त्यामुळे प्रॉब्लेम हे आयुष्यामध्ये येतच असतात. त्या प्रॉब्लेमवरती, त्या समस्यांवरती मात करून आपल्याला पुढे जाणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे ह्या सोडून द्या, ते डोक्यावरचं ओझं आहे. तुमचं मेंटल काही प्रॉब्लेम्स असेल, स्ट्रेस असेल, हे डोक्यावरचं ओझं आहे. कुणाच्याही डोक्यावरती जर स्ट्रेस असेल तर अभ्यास होणार नाही. शिक्षकाच्या डोक्यावरती स्ट्रेस असेल तर चांगलं त्याला शिकवता येणार नाही. एखाद्या कंपनीमध्ये मॅनेजर असेल, त्याच्या डोक्यावर स्ट्रेस असेल तर त्याला काही काम करता येणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस हे ओझं आहे, ते ओझं उतरून बाजूला ठेवा. समजा एखादा माणूस तुम्हाला काही बोलला असेल, तो बोलला तुम्हाला काही, तो निघून गेला, पण त्याचे शब्द डोक्यात राहिलेत, ते शब्द पण डिलीट करा. नाही होणार डिलीट, बऱ्याचदा प्रयत्न करतो पण डिलीट होत नाही. का? कारण आपण त्यांचा सतत विचार करतो, सारखे ते शब्द आठवत बसतो. मला असं वाटतं की ते ओझं बाजूला ठेवावा. आपल्या लाईफमध्ये सुद्धा लक्षात घ्या, हे मेंटल हेल्थ असेल, काही स्ट्रेस असेल तर ते ओझं बाजूला ठेवून आनंदाने जगायला शिका, आनंदाने अभ्यास करायला शिका. त्यानंतर पुढचा आहे लॅक ऑफ क्लिअर गोल्स. तुमचे गोल क्लिअर नसेल ना तर प्रॉब्लेम असू शकतो. गोल क्लिअर नाही म्हणजे मला 10वीला किती पर्सेंटेज, माझं टार्गेट आहे 80% मिळाले पाहिजे, माझं टार्गेट आहे 90% मिळाले पाहिजेत. मला जर का 9thला जर का मला बाबा 50% आहेत तर मला 70% कसे पडतील, हे टार्गेट नाही ना फिक्स तुमचं. नुसतंच अभ्यास करता, टार्गेट आहे का तुमचं, गोल सेट आहे का? मला बाबा 90% पाडायचे आहेत, मला 99% पाडायचे आहेत, ते टार्गेट आहे का, ते गोल आहे का? तर ते गोल डिसाईड करा किती % पाडायचे आहेत, आणि ते गोल अचीव्ह करण्याच्या अनुषंगाने मग टाइम टेबल बनवा. माझा या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये किती अभ्यास झाला पाहिजे, डिसेंबर महिन्यात किती अभ्यास झाला पाहिजे, जानेवारीपर्यंत किती अभ्यास झाला पाहिजे, मग ते नियोजन येतं. गोल डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. गोल डिसाईड नसतं त्यामुळे मग अभ्यासात मन लागत नाही किंवा अभ्यास करतच नाही आपण, कारण माझं टार्गेटच नाही ना काय आयुष्याचं. पुढे पुअर टाइम मॅनेजमेंट स्किल. तुमचं टाइम मॅनेजमेंट जर स्किल असेल तर तुमचा अभ्यास होणार नाही, तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही. का लक्ष लागणार नाही? कारण तुम्ही टाइम टेबल म्हणजे अभ्यासात चांगले मार्क मिळवण्यासाठी तुमचं टाइम टेबल पुअर असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो. पुअर टाइम मॅनेजमेंट स्किल म्हणजे टाइम मॅनेजमेंट स्किल पुअर म्हणजे काय की कसं होतं, तुम्ही टाइम टेबल बनवला अभ्यासाचा, बाबा सकाळी 6 वाजता उठणे, मित्रांनी टाइम टेबल बनवलाय सकाळी 6 वाजता उठणे, आणि त्याप्रमाणे तुम्ही पण टाइम टेबल बनवला. मित्र संध्याकाळी 7 ते अमुक वेळापर्यंत अभ्यास करतो, परंतु त्या वेळामध्ये तुमच्या घराच्या आजूबाजूला खूप गोंधळ असतो, घराच्या आजूबाजूने खूप साऱ्या गाड्या जात असतात, खूप सारे ट्रॅफिकच्या एरियामध्ये तुमचं घर असेल किंवा त्या आजूबाजूला खूप ध्वनी प्रदूषण असेल त्या वेळामध्ये, ठराविक वेळामध्ये, कुणाच्या घराच्या बाजूला काही इतर कार्यक्रम असतील, सदर एखाद्या घराच्या बाजूला जर का लग्नाचा हॉल असेल तर मग त्यांनी जर दिवसभराचा जर शेड्यूल केला मग त्याला संध्याकाळचा अभ्यास चांगला होईल. कारण दिवसभर जर का गडबड असेल, दिवसभर गोंधळ असेल तर त्यांनी टाइम मॅनेजमेंटमध्ये असं करावं की अभ्यासाची वेळ थोडीशी संध्याकाळी. म्हणजे पुअर मॅनेजमेंट स्किल म्हणजे अभ्यासाच्या टाइम टेबल बनवत असताना सुद्धा खूप विचारपूर्वक बनवला पाहिजे. त्याच्यानंतर ओव्हरलोड ऑफ स्टडीचा आपला ओव्हरलोड, याच्यामुळे सुद्धा अभ्यासात लक्ष लागत नाही. कसा ओव्हरलोड सांगतो. आता बघा तुमचा पेपर, बघा विषय काय माहिती आहे का, आता परीक्षेला 2.5 महिने बाकी आहेत. ओव्हरलोड केव्हा होतो, आता समजा तुमची बघा 6माहीची परीक्षा झाली, तुमच्या लक्षात आलं असेल की 6माहीची परीक्षा ज्यावेळेस चालू होती त्याच्या 1 आठवडा अगोदर अभ्यासाचा खूप ओव्हरलोड होता. काय करू, मराठीचा करू अभ्यास, विज्ञानचा करू, इतिहासाचा करू, भूगोलाचा करू, गणित भाग 1चा करू का गणित भाग 2चा करू, कारण कशाचाच अभ्यास झालेला नाहीये माझा, कशाचाच झालेला नाहीये. त्याच्यामुळे सगळं बर्डन एकदाच आलेलं आहे, सगळा ओव्हरलोड आलेला आहे एकदा. मग तो जर ओव्हरलोड आला ना तर स्ट्रेस वाढतं. काय करू,
हा प्रश्न मनासमोर पडतो आणि मग काय करू हाच विचार मनामध्ये येतो आणि काय करू हा विचार मनामध्ये घोंगवत जातो आणि त्यातच वेळ जातो आणि काहीच होत नाही. त्यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, 2-2.5 महिने बाकी आहे, आत्ताच अभ्यासाला सुरुवात करा, थोडा अभ्यास करा. ऐन टायमाला बोर्डाच्या पेपरच्या आधी हा ओव्हरलोड होणार नाही आणि हा जर ओव्हरलोड आला तर तुमचा अभ्यासामध्ये अजिबात मन लागणार नाही. अभ्यासाचे छोटे भाग करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. त्यानंतर कधी सोशल और पीअर प्रेशर सोशल प्रेशर असतो ना. तुमच्या जर का बहिणीला 90% पडले असतील आणि तुम्ही 50-60च्या ॲव्हरेज मध्ये असाल तर प्रेशर असतो, अरे ताईला 90% पडलेत, दादाला 95% पडलेत आणि मला 70 पडले तर बाकीची लोक काय म्हणतील. अरे ते लोक जाऊ दे खड्ड्यात, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. आपण आपलं काम करायचं, अभ्यास करत राहायचा मित्रांनो. अभ्यास करा, मेहनत घ्या, फळ मिळेल की नाही याचा विचार नंतर करा, पण मेहनत घ्या. कमी मार्क पडले ना तरी चालतील, जेवढे पडतील ते तुमच्या मेहनतीचे आहेत. 60% पडतील, 65% पडतील, बस मी मेहनत केले ना त्याच्यामुळे मला पडले ते मार्क. तुमची मेहनत आहे, जेवढी मेहनत कराल तेवढे मार्क पडेल. तुम्ही मेहनत करा मित्रांनो. हे यश किती मिळेल, मला किती % मिळेल, किंवा पीअर प्रेशर असतं की म्हणजे तुमच्या मित्रांना चांगले मार्क पडत असतात, मग तुमचे आई बाबा सतत आपल्या घरातले कधी म्हणत असतात, बघ त्या गाण्याला किती पडले मार्क, 95% पडले, तुला किती पडले, 9वीला 70च पडले. नाही विचार करायचा या सगळ्या गोष्टीचा. आपण आपल्या परीने खूप सारा प्रयत्न करायचा, आपण आपल्या परीने 100% प्रयत्न करायचा. प्रयत्न नाही केला तर मग कठीण आहे. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, आपण प्रयत्न करायचा, बाकी सगळ्या स्ट्रेसचा विचार करायचा नाही. ओके. आणि दुसरी गोष्ट, लर्निंग स्टाईल मिसमॅच. लर्निंग स्टाईल म्हणजे काय माहिती का, आता तुम्हाला सांगतो. एक अभ्यासाची पद्धत असते. काही मुलांना आहे ना रात्री अभ्यास करायला खूप आवडते किंवा रात्रीचा अभ्यास चांगला होतो आणि काही मुलांना पहाटे. तुमच्या घरामध्ये एखादा टॉपर असेल, तो टॉपर आणि तो टॉपर म्हणतो की मी सकाळी पहाटे 5 वाजता उठून अभ्यास करतो, त्यामुळे मला एवढे टक्के पडले. त्याची स्टाईल ती आहे, त्याला सकाळी पहाटे 5 वाजता उठून अभ्यास करायला आवडतं किंवा सकाळी पहाटे अभ्यास केलेला नक्कीच चांगलं लक्षात सुद्धा राहतं. पण एखाद्याला सवय असेल रात्रीचा अभ्यास करायची, त्याला रात्रीचं लक्षात राहत असेल, तर मग त्यांनी जर पहाटे उठून अभ्यास करायचा प्रयत्न केला तर कदाचित त्याला समजणार नाही, कदाचित लक्षात राहणार नाही. त्याच्यामुळे आता ऐन टायमाला 4-5 महिने बाकी आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या लर्निंग स्टाईल बदलू नका. वाटलंच तर बदलायचे असेल तर एकदम 3-4 तास लवकर नका उठू, 1-1.5 तास लवकर उठा वाटलंच तर आणि अभ्यासाला लागा. पण आपल्या अभ्यासाची एक पद्धत असते, तर ती पद्धत तुम्ही जी आहे ती मिसमॅच करू नका. दुसऱ्याची पद्धत, तो तसा अभ्यास करतो मग मी त्या पद्धतीने काय केला पाहिजे का, जमत असेल तर बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. प्रयत्न करा बाबा, हा या पद्धतीने अभ्यास केल्यामुळे माझ्या लक्षात राहते चांगलं, मग ओके, ती स्टाईल जी आहे ना ती फॉलो करा. पण त्या पद्धतीने अभ्यास केल्यामुळे नाही लक्षात राहत, मला माझ्याच पद्धतीने माझ्या वेळेला अभ्यास केल्यामुळे चांगलं लक्षात राहत असेल तर मग ठीक आहे, त्या पद्धतीने तुमची अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती ठरवा. त्याच्यानंतर फिअर ऑफ फेल्युअर ऑफ लो कॉन्फिडन्स. आत्मविश्वास पाहिजे मित्रांनो. कधी बाबा भीती असते मनामध्ये, मी नापास झालो तर माझा गणित विषयाचं काय होईल, याचं काय होईल, त्याचं काय होईल. विचार करून आयुष्य निघून जातं मित्रांनो. त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही, गप कामाला लागायचं, अभ्यास करायचा. हे टेन्शन घेऊन काय, भीती वाटायचं काय कारण आहे, काय तसा काय मोठा सीमेवर लढायला जायचंय बंदूक घेऊन की बाबा काय होईल ना काय होईल, काय नाही होणार. तर मित्रांनो, या परीक्षांचं टेन्शन घ्यायचं नाहीये, पण अभ्यास करायचा आहे, मेहनत घ्यायची, टेन्शन नाही घ्यायचं, मेहनत करायची. त्याच्यानंतर टीचर स्टुडंट रिलेशनशिप. मित्रांनो, ह्या गोष्टी पण लक्षात घ्या. तुमचं आणि शिक्षकांचं रिलेशनशिप कसं आहे यावरून सुद्धा सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. तुम्ही जर वर्गामध्ये नुसतं शिक्षकांना कधी लेक्चर चालू आहे आणि बडबड करताय, मग शिक्षक तुम्हाला ओरडतायत, बरोबर, मग कदाचित त्याच्यामुळे तुम्हाला त्या विषयामध्ये मग आवड निर्माण होत नाही, मग त्या विषयात मन लागत नाही, असं होतं. त्यामुळे तुम्ही शिक्षकांसोबत चांगलं रिलेशनशिप मेंटेन करा. माझी एक टिप आहे तुम्हाला की आता ह्या काळामध्ये शिक्षक ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगतील, ते लक्ष द्या. 2-2.5 महिने चांगल्या पद्धतीने लक्ष द्या, ते काय म्हणतात ते समजून घ्या. काही तुम्हाला अडचण वाटत असेल वेगवेगळ्या विषयांची तर त्यांच्याशी चर्चा करा. सर, मला भूमितीमध्ये असा प्रॉब्लेम आहे, काही मला गाईड करू शकता का, मला विज्ञानामध्ये असा प्रॉब्लेम आहे. शिक्षकांना विचारा, शिक्षकांना सुद्धा प्रश्न विचारा, ते सांगतात तुम्हाला. तुम्ही जर प्रश्न जर त्यांना विचारलं तर त्यांना आवडतं आणि ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. कुठलाही शिक्षक तुम्हाला नाही म्हणणार नाही. आणि शिक्षक जो अभ्यास देतील तो पूर्ण करा. कारण कसं आहे, आता तुम्हाला इंटरनलचे 20 मार्क आहेत, त्यामुळे गृहपाठाच्या वह्या आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजेत वेळेवरती, जेणेकरून तुम्हाला अंतर्गत मूल्यमापनाचे 20पैकी 20 मार्क मिळाले पाहिजेत. तर मित्रांनो, ही सगळी कारणं होती, याच्यातली नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील आणि व्हिडिओ आवडली असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा
आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू. पण एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल, भूमिती विषय अवघड जात असेल तर टेन्शन नका घेऊ. तुमच्यासाठी आपण आपल्या ॲपवरती एक कोर्स बनवलाय. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. त्यावर आपण बोर्ड परीक्षा 2025च्या अनुषंगाने एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे. त्या कोर्समध्ये काय आहे तर त्या कोर्समध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न येऊन गेले त्यावर चर्चा केली. प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे. त्यामुळं आणि अधूनमधून आपण लाईव्ह येऊन सुद्धा तुमच्यासोबत चर्चा करत असतो. तो कोर्स फक्त 499 रुपयाला आहे. तुम्ही परचेस करू शकता 499 रुपयाला. तर तो परचेस करा. तो कसा परचेस करायचा आणि या संदर्भातली एक छोटीशी व्हिडिओ आहे, तर ती व्हिडिओ बघण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. हा तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात. 2 ऑप्शन आहे, एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड. मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार. मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सिक्युअरलीवरती आपण क्लिक करू. त्यानंतर एक OTP येईल. तो OTP आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे. OTP आला ऑटोमॅटिकली, नसेल आला तर OTP टाकून तुम्ही जॉईन करू शकता. आता आलो आपण. तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी. आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी बोर्ड परीक्षा 2024 499 रुपयाचा कोर्स आहे. तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो. इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे. याचे 3 डॉट तुम्हाला दिसतात ना, इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला. पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण. तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं. ओके, आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल. ओके, फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. आता मी आलो व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं. ओके, आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील. म्हणजे गुगल पे येईल, त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने. आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID विचारतील. तर तो गुगल पेचा तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा. शक्यतो UPI ID आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो. ओके, तर आपण या ठिकाणी समजा UPI ID, आता माझा गुगल पेचा UPI ID कुठे बाबा मी शोधतो. हा तर या ठिकाणी चेक करतो. UPI ID आपल्या इथं असतो. गुगल पेवरती आपण आलो ना, इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला UPI ID असतो. तो क्लिक करतो, मी कॉपी करतो आणि मग तो UPI ID या ठिकाणी मी इथं टाकलं. समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं. पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल. तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे. ठीक आहे, येस. आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात, हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅक साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे. ओके, मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय. ओके, तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल. ओके, तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. इथं जर बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल गेला तर केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे. दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल.
आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये, तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्या